स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सरपंच आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची मोठी अपडेट आहे वनरक्षक पदभरतीबाबत. खास करून विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत ही अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून एकही विद्यार्थ्यांचं कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, अपडेट अशी आहे की एका विद्यार्थ्याने मित्रांनो या ठिकाणी विचारणा केली होती. बघा, नमस्कार सर, वनरक्षक पदाकरिता जे रनिंग मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे ते कोणत्या डॉक्टरकडून काढायचे आहे, योग्य ती माहिती द्यावी, असे मित्रांनो ठिकाणी ईमेल केलेला होता. तर त्याला मित्रांनो रिप्लाय या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो त्यांच्याकडून उत्तर असं मिळालं आहे. बघा, धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मित्रांनो प्राप्त करून घेऊन चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुमची मित्रांनो धावण्याची चाचणी होईल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतं मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे रनिंगचं, तर विद्यार्थ्यांनो वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मित्रांनो ते या ठिकाणी जे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल ते विद्यार्थ्यांनो तुम्हाला पाहिजे, आणि तेही मित्रांनो प्रायव्हेट नाही, तर मित्रांनो शासकीय वैद्यकीय अधिकारी लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. आणि विद्यार्थ्यांनो शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे जे प्रमाणपत्र असेल, हे सर्टिफिकेट असेल तुम्हाला दाखवायचं आहे, तेव्हा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी धावण्याच्या चाचणीमध्ये सहभागी होता येईल. तर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, कारण भरपूर विद्यार्थी काय करेल, त्यांच्या गावातील डॉक्टरांकडून काढून आणेल किंवा भरपूर विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट जे काही हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी विद्यार्थी काढून आणतात. तसं न करता शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडेच मित्रांनो या ठिकाणी जे मेडिकल सर्टिफिकेट त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणून काळजीपूर्वक शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मित्रांनो ते सर्टिफिकेट डाउनलोड करून या ठिकाणी जे सर्टिफिकेट घ्यायचे आणि तुम्हाला ठिकाणी दाखवायचं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो समजलं असेल, सर्व मुद्दा लक्षात आला असेल की खूप सारे विद्यार्थी हा सुद्धा प्रश्न विचारतात, सर या ठिकाणी प्रायव्हेटचं चालेल का, सर आमच्या गावामधलं चालेल का, सर या ठिकाणी सरकारीच पाहिजे का. तर मित्रांनो सर्व या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मित्रांनो ते सर्टिफिकेट प्राप्त पाहिजे. म्हणजेच मित्रांनो शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे मित्र त्यावर सिग्नेचर असेल, सर्व डिटेल असेल, त्यांनी मित्र तुमची सर्व ठिकाणी चेकिंग केले असेल, तेव्हाच मित्र तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहात की नाही त्यावर मित्र तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं, तेच तुम्हाला दाखवायचं असतं. ठीक आहे, तर सर्व माहिती तुम्हाला लक्षामध्ये आली असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.